प्रणय, लोक कुठल्याही गोष्टीसाठी प्रयत्न करत असतात, मग ती परीक्षा असो किंवा खेळ असो, पण त्यांना अपयश येतं. मग ते जे काही शिकतात, नॉलेज घेतात, त्याचा काहीच उपयोग नसतो का? ते वाया जातं का? काय वाटतं तुला? काय सांगशील? ऍक्च्युली बरोबर आहे. हा खरं तर प्रश्नही खूप लोकांचा किंवा असतो की एखाद्या गोष्ट आपण ठरवतो, त्यासाठी अनेक प्रयत्न करतो, काहीतरी मिळवायचं असतं आणि अगदी आयुष्यातली काइंड ऑफ खूप लोकांच्या बाबतीत ऐन तारुण्यातली खूप वर्ष लोक कुठल्या तरी गोष्टीसाठी घालतात किंवा त्यात इंटेन्शनली खूप प्रयत्न करतात आणि ऍट द एंड जर ती गोष्ट मिळाली नाही किंवा त्यात जर फेल्युअर आलं तर त्याकडं आपला काही त्यातनं फायदाच झाला नाही किंवा आपल्याला त्यातनं खरं काही मिळालंच नाही वगैरे वगैरे असं टॅग लावून टाकतात त्या गोष्टीला. तर मला जर विचारशील तर असं अजिबात होत नाही. त्याचं कारण असं आहे की मी दोन पद्धतीनं गोष्टींकडे बघतो. किंवा कुठल्याही ज्याला आपण स्पिरिच्युअलिटीमध्ये कर्म म्हणतो, तर ते दोन प्रकारे ऍक्ट करत असतं किंवा दोन प्रकारे त्याचा इम्पॅक्ट होत असतो. पहिलं तर कर्म, त्याचा इम्पॅक्ट हा जगावरती होत असतो, ज्याला आपण मॅक्रो लेवल म्हणतो. आणि दुसरं त्याचा परिणाम आपल्यावरती होत असतो, ज्याला आपण मायक्रो लेवलचा परिणाम म्हणतो. उदाहरणार्थ की समजा तू एखाद्या खेळाची तयारी करतेस, ओके, आणि वर्षभर तू त्याची तयारी करतेस आणि ऍट द एंड तू त्यात तुला फेल्युअर मिळालं किंवा तुला त्यात नंबर नाही मिळाला किंवा तुला मेडल नाही मिळालं. हे अगदी बरोबर आहे की तिथं लोकांना म्हणजे बाहेरच्या जगाला दिसताना ते असं वाटेल की अरे हा तर फेल्युअर झाला किंवा ह्याला अपयश मिळालं त्या गोष्टीमध्ये. पण हे झालं कर्माचं बाह्य रूप किंवा आपण ज्याला म्हणतो जगावरचा इम्पॅक्ट किंवा लोकांना कसं वाटतंय, त्यानंतर त्यांनी त्यात मिळवलं का नाही वगैरे वगैरे. पण त्या कर्माचा जो मायक्रो लेवलला इम्पॅक्ट पडलाय, जो की म्हणू शकतो तो खूप मोठा आणि भारी आहे किंवा मी असं म्हणेन की तोच खरं तर महत्वाचा इम्पॅक्ट आहे. उदाहरणार्थ त्या वर्षभरात त्या मनुष्याने केलेली तयारी, त्यानंतर त्यासाठी केलेले प्रयत्न, त्यानंतर त्यानं जे काही शरीर कसलं असेल त्या गोष्टींसाठी, तर त्याचा इम्पॅक्ट त्याच्या शरीरावरती झाला की त्याचे मसल्स निर्माण झाले, त्याचं बॉडी अजून हेल्दी झाली, तो स्ट्रॉंग झाला आधी होता त्यापेक्षा. सो मायक्रो लेवलला जर बघायला गेलं तर त्याच्यात बदल झालाय, उलट तो जास्त मोठा किंवा फायदेशीर आहे. हा बाहेरच्या जगाला तर दिसत नाहीये किंवा बाहेरच्या जगानं किंवा त्या बाहेरच्या गोष्टींनी फक्त किंवा आपल्या मनातल्या सुद्धा बाह्य जो जे मन बाहेर जातं त्याने हाच विचार केला आहे की अरे यश किंवा सक्सेस म्हणजे खरं तर टँजिबल गोष्ट काहीतरी मिळवणं, त्यानंतर बाहेर आउटसोर्सिंग करणं काहीतरी, हेच त्यानं खरं तर बघितलेलं आहे त्या मनात. पण जो आतला बदल झालेला आहे तो मला वाटतं सगळ्यात महत्वाचा आहे, जे मग अशी म्हणलं की मसल्स निर्माण झाले वगैरे वगैरे. सो खरं तर मला विचारशील तर कुठलीच जगातली गोष्ट ह्या टर्म्स मध्ये नसूच शकते की फेल्युअर वगैरे झाली. तुम्ही काहीतरी केलंय, मग ते कुठल्याही स्वरूपाचं असेल आणि कुठल्याही कारणासाठी असेल, त्याचा तुमच्या मनावरती, अंतर्मनावरती आणि इनर बॉडीवरती आपण म्हणूयात, इनर माइंड वरती, त्यानंतर जे इनर सेल्फ आहे तुमचं त्याच्यावरती खूप मोठा परिणाम झालेला असतो, म्हणजे डेव्हलप झालेलं असतं, ज्याला आपण म्हणू शकतो की मायक्रो लेवलचा परिणाम. सो त्या मायक्रो लेवलमध्ये तुम्ही नेहमी सक्सेसफुल राहताच. म्हणजे जर हे पूर्ण असं भारी आणि छान सांगायचं झालं तर त्याचं एकच आहे की कोणीही काहीही केलं तरी कधीच अपयशी नसतो, कारण तो त्याच्या मायक्रो लेवलला नेहमी यशाचं शिखर गाठतच असतो काहीही करण्यापासून. जे खेळाचं दिलं तसंच अनेक पद्धतीचे उदाहरण आहेत. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी स्पर्धा परीक्षा तर खूप क्रेज असते लोकांमध्ये, तर तो करतोय, तर त्याने जे विषय अभ्यासले त्याला अल्टिमेटली ऍट द एंड रँक नाही मिळाली, पण त्याने जे विषय अभ्यासले त्यातलं त्याला माहिती आहे खूप जास्त, किंवा ते इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, सायन्स, मॅथ्स, हे जे विषय आहेत ते त्याच्यात पक्के झाले खूप छानपैकी. सो तो बाहेर जरी गेला तरी त्या विषयांवरती, त्या नॉलेजवरती त्याला खूप भारी माहिती होऊ शकतं किंवा ते नॉलेज वापरून तो या जगामध्ये अनेक गोष्टी छान करू शकतो. सो मला असं पर्सनली वाटतं की लोक हा जो विचार करत आहेत की बाहेरचं सक्सेस दिसणं किंवा टँजिबल, त्याला आपण म्हणतो ना रिझल्ट आर टँजिबल, पण माझ्या मते तर ते नसतात. रिझल्ट आर
खरं तर इंटरनली जोडली. दे आर इनटेंजिबल, दे आर परहॅप्स हिडन. बाहेरच्या जगाला फक्त ते दिसतात, ते आपण टेंजिबल म्हणू शकतो. ज्या अंतर्गत गोष्टी चेंज झाल्यात ज्या आपल्यात बदल झाले, ते करण्यामुळं तुम्ही एक नवीन व्यक्ती म्हणून जन्माला आहात, किंवा ते करण्यामुळं तुम्ही एक भारी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप झाली, तुम्हाला नवीन गोष्टी समजल्या, तुमच्या बुद्धीच्या मर्यादा आणि तुमचे कौशल्य वाढले, बुद्धीच्या मर्यादा वाढले, तुमचे मेंटल टफनेस वाढलाय. ह्या सगळ्या गोष्टी, हा जो बदल झालाय मायक्रो लेवलला, ते खरं सक्सेस नाहीये का? किंबहुना जर ते बाहेरचं तुम्हाला मिळालं असतं आणि तुम्ही आत्मलेचेपच राहिला असता, तर मग त्याचा उपयोग काय आहे खरं तर? सो मला जर विचाराल तर सक्सेस त्यानंतर बाहेरच्या गोष्टी ह्या खरं तर बाय प्रोडक्ट आहेत, म्हणजे त्या खरं तर दुय्यमच आहे. फर्स्ट प्रोडक्ट तुम्ही आहात स्वतः. आय वॉन्ट टू रिपीट इट अगेन, फर्स्ट प्रोडक्ट तुम्ही आहात पहिल्यांदा. म्हणजे तुम्ही स्वतःवरती काम करताय खरं तर ह्या सगळ्या गोष्टी करून. मग ती कुठलीही तयारी असेल, एखाद्या खेळाची असेल, स्पर्धा परीक्षांची असेल, किंवा एखादा व्यवसाय करण्याची असेल. एखादा व्यक्ती व्यवसाय सुरू करतो, एक नोकरी वगैरे काइंड ऑफ सोडून, त्यावेळी तो एखाद्या सीईओच्या लेवलला विचार करत असतो आणि तो सीईओ घडवत असतो स्वतःला. मग तो पहिले 3 वर्ष तो बिझनेस लॅग मध्ये चालला तरीही, पण तो जो इंटरनली सीईओ तयार होतोय त्या माणसामध्ये, तो तर आयुष्यभर त्याच्याबरोबर राहणार आहे, नाही का? सो आपण असं कसं म्हणू शकतो की त्याचा बिझनेस फार फ्लरिश होत नाहीये तरी तो सीईओ नाहीये? नो, ही इज डुईंग ग्रेट. सो मला असं पर्सनली इव्हन ह्या सगळ्या उदाहरणांवरून असं सांगावं असं वाटतंय की रिझल्ट, परिणाम किंवा यश अपयश, दीज आर व्हेरी मच बाय प्रोडक्ट्स. किंवा फार टिपिकली जे सांगितलं जातं की भगवद्गीतेतला श्लोक 2 अध्याय 37 श्लोक, तो म्हणजे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोत्सव कर्मण्य. याचा अर्थ असा आहे की कृष्ण सांगतो अर्जुनाला, तुझं फक्त करण्यावरतीच लक्ष असू दे, तुझा तोच अधिकार आहे, फक्त फळाची अपेक्षा वगैरे करू नकोस, कारण त्या तुझ्या कंट्रोलमध्ये नाहीये. किंवा बाय प्रोडक्ट आहे, जसं मी मगाशी म्हटलं, रिझल्ट आर बाय प्रोडक्ट्स, दोज आर नॉट इन युअर हँड. करणं, हा तुम्ही जर मला विचाराल, जो प्रश्न होता तुझा की सुरुवातीला लोक वगैरे असा विचार करताय टेंजिबल सक्सेस वगैरे, तर हे सगळं वाया गेलं का? नाही, कारण ते कधीच वाया जात नाही. कारण कर्माची 2 परिणाम असतात, एक जगाला दिसतात आणि एक इंटरनली होत असतं. सो इंटरनली होणं हेच खरं तर सक्सेस आहे. बाहेर जे दिसतं, ज्याला आपण टँजिबल सक्सेस म्हणूया, ते बाय प्रोडक्ट आहे. म्हणजे तुमच्यात इंटरनली बदल झालाय, तुम्ही माणूस म्हणून घडलाय, तुमचं बुद्धी वाढलीय, बुद्धीच्या मर्यादा वाढल्यात, मन घडलंय फार छानपैकी, तुमचं शरीर विकसित झालंय, इत्यादी इत्यादी गोष्टी झाल्या, त्या खरं तर सक्सेस आहे, बाकीचे बाहेर दिसतं. अगेन लेट्स रिपीट दॅट आय विल से सेंटेन्स अगेन. You are the main product, not the success. Success is the byproduct. You are the main product, and just focus on that. कारण आपण आपल्यावरती काम करत असतो आणि ते करत राहणं हेच आपल्या हातात असतं, नाही की रिझल्ट वगैरे. सो ऍट द एंड आय जस्ट वॉन्ट टू टेल यू दॅट की जो प्रश्न होता लोकांचा, समज खरं रिक्वेस्ट करून सांगणार लोकांना, कृपया असा विचार करू नका. इव्हन तुमचं तुम्ही एक अनालिसिस करा की मागच्या वर्षी काहीतरी सुरू करण्याआधी मी कसा होतो आणि माझ्यातल्या त्रुटी काय काय होत्या, आणि आता 1 वर्षानंतर मी काहीतरी केल्यानंतर, सुरू केल्यानंतर, काम केल्यानंतर, खेळल्यानंतर, व्यायाम केल्यानंतर बदल झालेत, कुठले बदल झालेत ते तुम्ही नोट डाऊन करा. तुम्हाला कळेल की जे बाहेर दिसतंय सक्सेस, त्यापेक्षा तुम्ही ग्रो झाला आहात मोठा. सो आणि मला वाटतं की तेच खरं सक्सेस आहे, जे टँजिबल नसतं, मायक्रो लेवलला तुम्हाला घडवत असतं, व्यक्ती म्हणून, पर्सनॅलिटी म्हणून, आणि खरं तर एक कॅरेक्टर म्हणून. येस.